आज परत आपण पाहणार आहोत डिझायनिंग ऑफ DFA चे काही प्रॉब्लेम्स. तर स्टार्ट करूया. सो पहिला प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. फाइंड द DFA फॉर टोटल नंबर ऑफ इवन झिरोज इफ वी हॅव सिग्मा इज इक्वल टू 0,1. ओके, सो फर्स्ट वी विल फाइंड आउट L. What will be the strings that can be considered in set L? Okay, so set L मध्ये सगळ्यात छोटी स्ट्रिंग कोणती येऊ शकते? The condition is what? We have to find the total number of even zeros. Okay, so सगळ्यात छोटी स्ट्रिंग येईल, कमीत कमी स्ट्रिंग असेल 00, कारण त्याच्यामध्ये इवन टाइम 0 पाहिजे. ठीक आहे. और यू कॅन कन्सिडर एम्प्टी ऑल्सो. ओके, म्हणजे जर 0 आपण इवन मध्ये मोस्टली कन्सिडर करतो, जर इवन कन्सिडर केला तर आपण एम्प्टी ही कन्सिडर केला जाऊ शकतो. ठीक आहे. एम्प्टी म्हणजे ज्याच्यामध्ये झिरो टाइम आहे. ओके, सो एम्प्टी कॅन बी द फर्स्ट स्ट्रिंग ऑल्सो. त्याच्यानंतरची स्ट्रिंग येईल 00, ज्याच्यामध्ये इवन टाइम 0 आहे, म्हणजे 2 टाइम 0 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची स्ट्रिंग असू शकते 010 किंवा 100 किंवा 001. ओके, हे पॉसिबल कॉम्बिनेशन होऊ शकतं. म्हणजे नंबर ऑफ इथे नंबर ऑफ झिरोज इवन पाहिजेत, फक्त ते लागूनच पाहिजेत असं काही नाहीये. पूर्ण जर काउंट केले पूर्ण स्ट्रिंग मध्ये तर ते किती वेळा पाहिजेत, तर इवन टाइम 0 पाहिजे आहेत. ठीक आहे. ओके, सो पहिली स्ट्रिंग आपण कन्सिडर केली एम्प्टी. जर 0 इवन टाइम म्हणजे 0 टाइम कन्सिडर केला तर ठीक आहे. पुढच्या स्ट्रिंग मध्ये 2 टाइम म्हणजे इवन टाइम म्हणजे 2 टाइम्स कन्सिडर केलाय. 2 टाइम्स त्याच्यानंतरची मोठी स्ट्रिंग असू शकते 010, कारण का तर इथे आपल्याला झिरोज कसे, त्यांची पोझिशन कशी आहे हे मॅटर करत नाही. दॅट्स वाय वी हॅव कन्सिडर दिस कॉम्बिनेशन ऑल्सो 010. तसंच सेम असू शकतो 100 किंवा 001. हे 3 लेनचे कॉम्बिनेशन होऊ शकतात. परत कोणते कॉम्बिनेशन असू शकतं, तर त्याच्यामध्ये असू शकतात 1100 असं कॉम्बिनेशन असू शकतं, जे 4 लेंथचं होऊ शकतं. 0101 होऊ शकतं, 1010 होऊ शकतं, 0011 होऊ शकतं. ओके, किंवा 1001 असंही होऊ शकतं. ओके, असे 4 लेनचे कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. इथे मी 0 2 वेळेस घेतला आणि 1 ही 2 टाइम्स घेतलेला आहे. ठीक आहे. ओके, आता परतचं कॉम्बिनेशन असू शकतं की 4 वेळेस 0 आणि एकदा 1 असू शकतो, किंवा 4 टाइम्स 0 ओनली. दिस कॅन ऑल्सो बी अ स्ट्रिंग. ओके, बिकॉज वी हॅव टू कन्सिडर 0 इवन टाइम. ओके, सो असेच पॉसिबल स्ट्रिंग्स येऊ शकतात, ज्याच्यात 1 कितीही वेळेस चालू शकतोय, फक्त 0 किती टाइम पाहिजे, तर तो इवन टाइम पाहिजे. ठीक आहे. सो आता बाकीचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स जे असतील तर ते आपण रॅन्डम स्ट्रिंग टाकून बघूया. की त्या स्ट्रिंग्स ऍक्सेप्ट होत नसतील, देन वी हॅव टू ऍड मोर ट्रान्झिशन्स टू द फायनाइट ऑटोमॅटा. ओके, सो फर्स्ट बघूया आपण ह्याच्यात मॅक्सिमम पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण कन्सिडर केलेलेच आहेत. तरीही जर एखादं कोणतं राहत असेल तर आपण रॅन्डम स्ट्रिंगनी चेक करूया. ठीक आहे. सो वी विल स्टार्ट विथ द इनिशियल स्टेट, दॅट इज नथिंग बट Q0. Okay, so first we want to accept empty because 0 is 0 time and 0 most probably considered as a even time. Okay, so मला empty accept करायचं आहे, तर empty accept करण्यासाठी I must have to make initial state as a final state. Okay, so Q0 माझी फायनल स्टेट असेल, कारण का इथे मला एम्प्टी ऍक्सेप्ट करायचं आहे, म्हणजे काहीही इनपुट नाही दिलं तरी माझी स्ट्रिंग ऍक्सेप्ट होतीये. आणि ती केस म्हणजे काय असेल, त्यावेळेस ज्यावेळेस स्ट्रिंग तुमची एम्प्टी इनपुट असेल त्याच वेळेस हे असं होऊ शकतं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉसिबल स्ट्रिंग इज व्हॉट 00. ओके, सो आय विल डू वन थिंग, दॅट इज 0. ओके, आणि परत एकदा 0 असं मी ड्रॉ करू शकते. इथे मी पुढे आणखी एक ट्रान्झिशन 0चं ड्रॉ करून इकडची Q2 स्टेट जी आहे ती फायनल करू शकते. बट आपल्याला काय करू शकतो, आपल्याला माहिती आहे इथे पुढे की आपल्याला वी वॉन्ट व्हॉट 0 नंबर ऑफ झिरोज टू बी रिपीटेड. ओके, 00 जे आहेत ते मला रिपीट करायचे हे मला माहिती आहे. ओके, सो आय विल मूव्ह बॅक टू द स्टेट Q0 so that I can have these 2 zeros repeated
ओके. सो मला आता 2 झिरो खूप वेळेस रिपीट करायचे, म्हणजे इव्हन टाइममध्ये रिपीट पाहिजे असेल तर मी हे असं करू शकते. ओके, म्हणजे कारण माझं 3 टाइम्स येणार नाही, 5 टाइम्स कधी माझा 0 येणार नाही. ओके, सो हा फर्स्ट टाइम, देन सेकंड टाइम. ज्यावेळेस मला थर्ड टाइम पाहिजे असेल तर त्यावेळेस जर स्ट्रिंग ऍक्सेप्ट करायची असेल, इट शुड फॉलो द 4th टाइम 0. ओके, ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये सगळे इव्हन टाइमचे 0 आहेत, म्हणजे जसं 2 टाइम 0, देन 4 टाइम 0, असे जे सगळे कॉम्बिनेशन्स आहेत ते सगळे कॉम्बिनेशन्स इथे ऍक्सेप्ट, तशा कॉम्बिनेशनच्या स्ट्रिंग इथे ऍक्सेप्ट होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर 1 ऍड करायचं आहे. तर 1 आहे, 1ची पोझिशन काही ठरलेली नाहीये. ठीक आहे, 0ची पण काही पोझिशन ठरलेली नाही, म्हणजे 2 0च्या मध्येही येऊ शकतो, 2 1च्या मध्येही 0 येऊ शकतात, असं काही नाहीये. फक्त 0 किती वेळेस पाहिजे आपल्याला, तर तो इट शुड बी इव्हन टाइम. ओके, सो आय कॅन हॅव 1 ॲज मल्टिपल टाइम, म्हणजे सायकलमध्येही येऊ शकतो, म्हणजे किती 0 टाइमही असू शकतो 1, आणि कितीही टाइम आणि कुठेही असू शकतो. ओके, सो आपल्याला जर ही स्ट्रिंग ऍक्सेप्ट करायची असेल 0 1 0, then 0 already there. Okay, then I can have cycle here instead of single transition. कारण का मला सिंगल ट्रान्झिशन घेतलं तर परत मला इथून परत रिपिटेशन पाहिजे, आणि ऑलरेडी मला 0चे इथे रिपिटेशन आहे, आणि आपल्याला एफिशियंट फायनाईट ऑटोमॅटा ड्रॉ करायचा असतो. कारण का एफिशियंट म्हणजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रान्झिशन्स कमी असतील किंवा नंबर ऑफ स्टेटही कमी असतील. ओके, सो तर आपण इथे 1चं ट्रान्झिशन दिलं तर आपण चेक करूया की ह्याच्यामुळे काही स्ट्रिंग ज्या बनत आहेत तर त्या स्ट्रिंग्स एलमध्ये येत आहेत की नाही. जर एखाद्या ट्रान्झिशन ॲड केल्यामुळे जर आपला जो अगोदरचा फायनाईट ऑटोमॅटा आहे त्याच्यातल्या स्ट्रिंगवरती काही हॅम्पर होत असेल, म्हणजे आपलं काही नुकसान होत असेल, का एक्स्ट्राच्या स्ट्रिंग्स ॲक्सेप्ट होत असतील फायनाईट ऑटोमॅटाकडून की ज्या ह्याच्या लँग्वेजमध्ये नाही आहेत, अशा स्ट्रिंग पण जर ॲक्सेप्ट होत असतील तर आपल्याला ते ट्रान्झिशन काढून टाकावं लागेल. ठीक आहे. सो आता आपण बघूया 0 1 0. ओके, ही स्ट्रिंग ऍक्सेप्ट होते. 0 1 0 ही स्ट्रिंग ऍक्सेप्ट होते. तसंच हे 0 हे 1 आहे, ते 1 कितीही वेळेस घेऊ शकतोय बिकॉज इट इज अ लूप. ओके, सो आय हॅव टू चेक वेदर दॅट लूप इज करेक्ट ऑर नॉट. ओके, म्हणजे मी पुढच्या वेळेस अशीही स्ट्रिंग घेऊ शकतो 1 1 1 0. ओके, मग अशी स्ट्रिंग एलमध्ये येऊ शकते का, तर ही स्ट्रिंग कोणती आहे, याच्यामध्ये इव्हन टाइम 0 आहे का, येस आय हॅव इव्हन टाइम 0. ओके, तर ही स्ट्रिंग होऊ शकते, किंवा असंही होऊ शकतं 0 1 0 0 0 1 0 0 1 0. ओके, इज दिस स्ट्रिंग पार्ट ऑफ एल. ओके, ह्याच्यामध्ये 0 किती वेळ झालं, 1 2 3 4, तर 4 टाइम्स 0 आहे, म्हणजे काय, इट इज फॉलोइंग अवर कंडिशन. अवर कंडिशन इज व्हॉट, ओनली 1, दॅट इज वी वॉन्ट इव्हन टाइम 0. ओके, म्हणजे मी हे सायकल जरी इथे दिलं तरी माझा जो अगोदरचा फायनाईट ऑटोमॅटा होता तर त्याला काही हॅम्पर होत नाही. ओके, बरं, अशा स्ट्रिंग्स असतील मे बी जर 1 1 0 0 ही स्ट्रिंग जर बघितली ह्याच्यात तर ही ह्याच्यात ऍक्सेप्ट होत नाही. सो वी हॅव टू ऍड मोर ट्रान्झिशन्स. ओके, सो अशा टाईपच्या जर स्ट्रिंग्स असतील, म्हणजे काय, हे 0 0 ऑलरेडी आहे माझ्याकडे, त्याच्या अगोदर मला 1 पाहिजे, म्हणजे अगोदर मला इथे 1चं ट्रान्झिशन ऍड करावं लागेल. सपोज इफ वी ऍड हिअर ट्रान्झिशन फॉर 1. ओके, सो काय होईल बघा आता, 1 1 देन 0 देन 0. ओके, कुठे थांबतो आपण, Q0 ला. Q0 आपली फायनल स्टेट आहे, सो दॅट स्ट्रिंग विल गेट ऍक्सेप्टेड. ओके, 1 1 0 0 ही स्ट्रिंग ऍक्सेप्ट होतीये, किंवा अशा टाईपच्या सगळ्या स्ट्रिंग्स ज्या अशा असतील किंवा अशा असतील. ठीक आहे, तर अशा सगळ्या स्ट्रिंग ह्याच्यामध्ये ऍक्सेप्ट होतील, म्हणजे 1 कितीही वेळेस पाहिजे, इव्हन असू दे किंवा ऑड असू दे. लूपमध्ये असतं की लूप ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करता तर त्यावेळेस ते इव्हन ॲज वेल एज ऑड टाइम दोन्हीही टाइम कन्सिडर करतो, प्लस ते 0 टाइम ही कन्सिडर करतो. ठीक आहे, सो जरा सायकल लूप ऍड करताना थोडा विचार करून ऍड करायचं. ठीक आहे, आता इथे मी सायकल कन्सिडर केले बघा, इथे 0 आणि 0 म्हणजे माझी इनिशियल आणि येणारची नंतरची जी स्टेट आहे ती दोन्हीही सेमच आहे. ओके, हे पण एक सायकल आहे, दिस इज नॉट अ लूप. ओके, हे लूप म्हणू शकतो आपण, आणि हे सायकल आहे कारण सायकलमध्ये नंबर ऑफ हॉप्स आहेत. ओके, ठीक आहे, आता बघा हे कॉम्बिनेशन झालं, हे कॉम्बिनेशन. आता आपण ही स्ट्रिंग चेक केली. ओके, आता ही स्ट्रिंग पण होतीये का बघू, 1 0 0. ओके, नाउ नेक्स्ट 0 0 1 0 0 1. येस, ही पण स्ट्रिंग ऍक्सेप्ट होते, ही पण स्ट्रिंग ऍक्सेप्ट होते. 0 1 0 1 0 1
0 1. ओके, 1 0 1 0 1 0 1 0. ओके, सो अशा टाईपच्या सगळ्या स्ट्रिंग्स ऍक्सेप्ट होते. ओके, नाव वी विल टेक वन रॅन्डम स्ट्रिंग. ओके, जी ही कंडिशन फॉलो करते ती घेऊया आपण. ठीक आहे, सो विल स्टार्ट विथ 1 0 0 0 1 1 0. ओके, आणि आणखी एक 0. आपल्याला काय कंडिशन आपली इव्हन टाइम 0 पाहिजे आपल्याला. ठीक आहे, ही चेक टाकून बघूया. सो 1 1 ॲक्सेप्ट होईल, 1 रीड होईल, परत 0 इकडे जाईल, परत 0 परत इकडे येईल, परत 0 परत इकडे जाईल, परत 0 इकडे येईल, परत 1 1 इकडे जाईल, परत 1 इकडे येईल. ठीक आहे, परत नेक्स्ट इज वॉट 0 अँड देन 0. ओके, सो दिस रॅन्डम स्ट्रिंग विल गेट ॲक्सेप्टेड बाय दिस फायनाईट ऑटोमॅटा. ओके, आता आपण एखादी रॉंग स्ट्रिंग एंटर करून बघूया की जी फायनाईट ऑटोमॅटामध्ये ॲक्सेप्ट होतीये का. ठीक आहे, सो रॉंग स्ट्रिंग म्हणजे काय असू शकते, इथे कंडिशन काय आहे आपली, वी वॉन्ट इव्हन टाइम 0. ओके, सो आता आपण ऑड टाइम 0 वाली एखादी स्ट्रिंग टाकून बघूया. सपोज 1 0 0 0 1 0. ओके, 1 2 3 4 5 6. Okay, we will add one more 0 here. Okay, now we have 1 2 3 4 5 6 7 times 0 and 2 times 1. Okay, so we'll see what will happen here. Okay, so Q0, first 0, then second 0, then 1, then first 0, then second 0, then third 0, then 1, then 0. ओके, अँड देन अगेन 0. ओके, आता ही पूर्ण स्ट्रिंग रीड झाली आहे आणि आलोय कुठे आपण Q1 पाशी आलोय. ठीक आहे, Q1 माझी फायनल स्टेट आहे का, तर नाही आहे. ओके, सो ही स्ट्रिंग जी आहे तर ती माझ्या एलमध्ये नाही आहे का, कारण ह्याच्यात ऑड नंबर ऑफ झिरोज आहेत आणि ही स्ट्रिंग माझ्या फायनाईट ऑटोमॅटामध्ये ॲक्सेप्टही होत नाही. ती फक्त रीड होतीये, पण ती ॲक्सेप्ट होतीये का, नाही. कारण का, ही पूर्ण स्ट्रिंग रीड केल्यानंतर आपण Q1 कडे येतोय आणि Q1 माझी फायनल स्टेट नाही. म्हणजे काय, तर ही हा जो फायनाईट ऑटोमॅटा आहे ही रॉंग स्ट्रिंग ॲक्सेप्ट करत नाही. ओके, ठीक आहे, आणि आपण बघितलं रॅन्डम कोणत्याही स्ट्रिंग टाकल्या का हा फायनाईट ऑटोमॅटा फक्त इव्हन नंबर ऑफ झिरोच्याच स्ट्रिंग ॲक्सेप्ट करतोय. Okay, so that is my final automata. So again here we have to write what, all 5 tuples, that is Q, sigma, delta, Q0 and F. Okay, ठीक है, so that was related to even total number of even zeros. Okay, now next problem is we have to draw the deterministic finite automata which accepts the strings of odd binary number. Okay, so odd binary number, how we can convert the decimal number into binary number. For that we have number system. Okay, म्हणजे जर थोडक्यात आठवत नसेल कोणाला तर ही सिस्टम एक सोपी आहे का, इझिली तुम्ही नंबर कसे काढू शकता, म्हणजे डेसिमल टू बायनरी नंबर कसे असू शकतात ते बघू शकता. ठीक आहे, ओके, आता आपण फ्रॉम राईट टू लेफ्ट जाऊया. ओके, तसं हे पहिल्या प्लेसचं डेसिमल, पहिल्या प्लेसचं डिजिट असेल, हे दुसरं तिसरं चौथं पाचवं आणि हे सहावं, म्हणजे ओके फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण नंबरिंग सिस्टम बघूया. ठीक आहे, ठीक आहे, सो इकडे फर्स्ट प्लेसला असेल आयदर इट विल बी 0 और 1. 2 raised to 0 मीन्स 1 और 0 म्हणजे 0 असेल. ठीक आहे, तर सेकंड प्लेसला काय असेल 2 raised to 1 असेल, थर्ड प्लेसला असेल 2 raised to 4, फोर्थ प्लेसला 2 raised to 3 अँड सो ऑन. ओके, आता इकडे असे वाढत जातील. ठीक आहे, सो जर सपोज मला रिप्रेझेंट करायचा आहे नंबर 2 नंबर रिप्रेझेंट करायचा असेल, ठीक आहे, तर तो नंबर कसा डिसाईड होतो बघा. ठीक आहे, 2 इथे आहे. ठीक आहे, सो ह्या बायनरी नंबर सिस्टीममध्ये 2च नंबरनी पूर्ण नंबर्स रिप्रेझेंट केले जातात, म्हणजे 0 आणि 1नी. ओके, म्हणूनच त्याचं नाव बायनरी नंबर सिस्टम आहे. ठीक आहे, सो मला 2 रिप्रेझेंट करायचं आहे, तर 2च्या प्लेसचं जे मी डिजिट असेल तर ते मी 1 लिहिणार आणि ह्या वरचे जे आहेत त्यांची ॲडिशन हा नंबर यायला पाहिजे. ठीक आहे, सो आता 2 इथे आयदर हे इंडेक्स आहे. ठीक आहे, सो 2 प्लस 0. ओके, सो 2 नंबर येईल. ठीक आहे, आता मला जर 3 नंबर पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, तर 2 + 1 = 3 येईल. ओके, सो आय हॅव टू मेक इट
ऑन अँड ऑफ, लाईक ऑन अँड ऑफ. ओके, म्हणजे हे पण हे डिजिट ऑन असेल आणि हे डिजिट ऑन असेल तर मला 3 नंबर भेटू शकतो. ओके, तसंच सपोज आय वॉन्ट 5. ओके, सो हाऊ 5 विल बी कॅल्क्युलेटेड. So 4 plus 1, okay, will be 5. So I have to make this on, that is 4 on. 0 2 लागतोय का आपल्याला, नाही लागत आहे, तर परत 0 येईल आणि ह्याचं परत 1 येईल. ओके, सो दिस विल रिप्रेझेंट 1 0 विल रिप्रेझेंट 2, 1 1 विल रिप्रेझेंट 3, 1 0 1 विल रिप्रेझेंट 5. ओके, अगेन वी विल सी फॉर 7. ओके, 7 कसा रिप्रेझेंट होईल बघा आता. 7 कसा होईल, 4 plus 2 plus 1 is equal to 7. Okay, so how it will be represented, this will be on, this will be on, and this will be on. Okay, so 3 times 1 means 7. Okay, 3 times 1 in binary will represent 7. Okay, so असाच सेम बघूया आपण. 11 जर सपोज पाहिजे असेल तर 11 कसा रिप्रेझेंट होऊ शकतो. सो 8 plus 2 10, 10 plus 1 11. Okay, so 8 will be on, then 8 plus 2 4 लागतोय का, तर 4 नाही लागत, दॅट्स वाय इट विल बी 0. देन 2 लागतोय म्हणून मी तो 1 करेल आणि परत हा 1 पण लागतोय. सो 11 कसा होईल, 1 0 1 1. ओके, ठीक आहे. सो दॅट वॉज रिलेटेड टू रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर कन्व्हर्जन ऑफ डेसिमल नंबर टू बायनरी नंबर. ओके, सो हे कशासाठी होतं आपल्याला, का स्ट्रिंग्स ऑफ ऑड बायनरी नंबर बघायचे. फक्त आपल्याला ऑड बायनरी नंबरच्याच स्ट्रिंग कन्सिडर करायच्यात, म्हणजे फायनाईट ऑटोमॅटा ज्या ऑड बायनरी नंबर बनवतात त्याच स्ट्रिंग आपल्याला इथे ॲक्सेप्ट करायच्यात फायनाईट ऑटोमॅटाकडून. ओके, आता ह्या ज्यावेळेस आपण डिझाईन करतो फायनाईट ऑटोमॅटा त्यावेळेस मोस्ट प्रोबॅबली वी हॅव टू अनालाइज द कॉमनॅलिटीज बिटवीन स्ट्रिंग्स. ओके, अशी ज्यावेळेस सिच्युएशन असते तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, स्ट्रिंगमध्ये ज्या ज्या काही कॉमनॅलिटीज आहेत त्या फाइंड आउट कराव्या लागतात. सो दॅट विल बी बेटर फॉर द डिझायनिंग ऑफ फायनाईट ऑटोमॅटा. ओके, म्हणजे कधी कधी सरळ नसतं, काही काहींमध्ये लॉजिक वेगळं असू शकतं. ओके, सो आता आपण इथे ऑब्झर्व केलं तर कळेल का जे जे इव्हन नंबर्स आहेत. ओके, आता 2 इज इव्हन नंबर. ओके, सो जर आपण ऑब्झर्व केलं तर जेवढे काही ऑड नंबर आहेत त्यांचं जे लास्टचं जे डिजिट आहे, ओके, फॉर बायनरी नंबर, लास्टचं जे डिजिट असेल दॅट डिजिट विल बी ऑलवेज 1 फॉर बायनरी नंबर ओनली. ओके, आता जर सपोज इथे मी 2 कन्सिडर केलं आहे तर 2चं रिप्रेझेंटेशन काय आहे, 1 0 आहे. तर 1 0चं लास्टचं डिजिट आहे तर ते काय आहे, 0 आहे. असंच आपण बघूया 8 जर सपोज मला रिप्रेझेंट करायचं असेल, 8 माझा काय आहे, इव्हन बायनरी नंबर आहे. तो जर मला रिप्रेझेंट करायचा असेल देन हाऊ इट विल बी रिप्रेझेंटेड. 8 आहे, 8 मला जर पाहिजे असेल तर ऑलरेडी इथे प्रेझेंट आहे. सो 8 मला हे बाकीच्या सगळ्या पोझिशन्स काय करावे लागतील, 0 करावे लागतील. ओके, सो 8 विल बी रिप्रेझेंटेड बाय 1 0 0 0. ओके, सो असे जर तुम्ही नंबर बघितले जे इव्हन बायनरी नंबर्स असतील, इव्हन बायनरी नंबर ऑलवेज एंड्स विथ 0 अँड ऑड बायनरी नंबर्स आर ऑलवेज एंड्स विथ 1. ओके, आता इथे बघितले तर आपण सगळे ऑड नंबर बघतोय. ठीक आहे, तर ते सगळे ऑड नंबर असतील तर ते 1नीच एंड होतात. ठीक आहे, सो आपल्याला हे कशासाठी लागेल तर ज्यावेळेस आपण एल लिहितो, ठीक आहे, सो एल लिहिताना आपल्याला इथे ते गरजेचं पडेल. ओके, सो सिंगल 1 1 कसा रिप्रेझेंट होतो बायनरीमध्ये, दॅट विल बी 1. ओके, नाव नेक्स्ट 3 विल बी 1 1, देन 1 0 1, नाव 7 विल बी 1 1. ओके, नाव नेक्स्ट 1 0 1 1, देन 1 1 ऑल्सो एक्सेट्रा. ओके, सो जे जे आहेत तर ते लास्टला 1 असतील. ओके, सो सगळ्या स्ट्रिंग्स ज्या बायनरीच्या स्ट्रिंग्स आहेत ज्या सगळ्या एंड होतात 1नी तर त्या सगळ्याच ऑड बायनरी नंबर्स असतात. तुम्ही ऑब्झर्व करून बघा. ओके, सो ह्याच्या अगोदर सिंगल लास्टचा 1 असेल, त्याच्या अगोदर कितीही झिरोज लिहिले सपोज तरी पण तो नंबर काय असेल, ऑड बायनरीच असेल. कारण का त्याच्या लास्टला काय 1 आहे, कारण का ही पोझिशन कशाने रिप्रेझेंट होते तर 1नी होते. ठीक आहे. ओके, आता जर सपोज नंबर हा घेतला असेल तर आपला काय होईल बघा, हे असेल माझं 1, हे असेल 2 4 8 नंतर 16 आणि हे 32 असेल. ठीक
ठीक आहे. सो 32 + 1 दॅट विल बी रिप्रेझेंटेड बाय 33. ओके, बघा परत इथे जो जर लास्टचा डिजिट 1 असेल, ऑब्व्हियसली ऑल दीज आर इव्हन नंबर्स, आणि इव्हन नंबरमध्ये एक नंबर जर मिक्स केला तर तो ऑड होईलच. ठीक आहे. सो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन करताना बघायचं आहे की ज्या स्ट्रिंग्ज लास्टला, म्हणजे ज्यांच्या स्ट्रिंग्ज एंड होतात 1नी, अशा सगळ्या स्ट्रिंग आपल्याला ॲक्सेप्ट करायच्या आहेत आपल्या फायनाईट ऑटोमॅटामध्ये. ओके, सो आपल्याला हे ऑब्झर्व करायचं होतं. दॅट्स वाय वी हॅव मेड दिस ॲनालिसिस. ओके, ठीक आहे. सगळ्या स्ट्रिंगच्या एंडला काय आहे, 1 आहे. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर काहीही येऊ शकतं. सो काहीही म्हणजे काय, तर 0 आणि 1नीच बनलेले असतील सगळ्या स्ट्रिंग. तर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ 0s आणि 1. आणि आपल्याला इथे डिझाईन करायचं आहे DFA डिझाईन करायचं आहे. सो ड्रॉ करताना थोडं व्यवस्थित ड्रॉ करायचं, कारण का इथे एका स्टेटला एक इनपुट सिम्बॉल एकदा आणि एकदाच दिलं जातं, आणि एका इनपुट सिम्बॉलसाठी एक आणि एकच पॉसिबल आउटपुट स्टेट असू शकते. ओके, दॅट्स द कंडिशन फॉर डिझायनिंग ऑफ फायनाईट ऑटोमॅटा, डिटर्मिनिस्टिक फायनाईट ऑटोमॅटा. ओके, सो पहिलं जर आपल्याला बघायचं असेल तर फर्स्ट वी विल ड्रॉ वन थिंग, दॅट इज 1 विल बी ॲक्सेप्टेड हिअर. डायरेक्ट 1 ॲक्सेप्ट करू शकतो आपण. हिअर वी विल मेक 1 स्टेट, दॅट इज Q1 स्टेट ॲज अ फायनल स्टेट. ओके, ठीक आहे. कारण का एक असेल हा नंबर, बाय डिफॉल्ट काय असेल, दॅट स्ट्रिंग एंड्स विथ स्टार्टिंग अँड एंडिंग विथ द सेम, दॅट इज 1. ओके, सो ही ॲक्सेप्ट होतीये. ठीक आहे. असंच सेम आहे, मी इथे नंबर ऑफ रिपिटेशन्स ऑफ 1 ॲड केले तरीही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके, परत मी जर सपोज एखादा नंबर 0नी स्टार्ट होत असेल, ठीक आहे. ओके, सो 0चा असेल एखादं ट्रान्झिशन, देन 0 मस्ट बी फॉलोड बाय 1. ओके, तर आणि तरच तो काय होऊ शकतो, ऑड नंबर होऊ शकतो. ठीक आहे. ओके, नंतर परत अशीही सिच्युएशन असू शकते की जसं 1 0 1 0 1 हाही ऑड नंबर होईल, कारण का इथंपर्यंतचे सगळे जे आहेत ते इव्हन नंबर असेल आणि हा ऑड नंबर असेल. ओके, सो म्हणजे हा नंबर कोणता असेल बघा, 1 2 4 8 16. सो 16 + 4 20, 20 + 1 21. ओके, सो 21 आहे. म्हणजे आता ही स्ट्रिंग अशी असेल, आता 0 1 ह्याच्यानंतर जर सपोज 0 आला तर तो इकडे जाऊ शकतो. ठीक आहे, आणि परत रिटर्न येऊ शकतो 1, आणि परत 0 पाहिजे असेल तर परत 1. ओके, सो दॅट विल बी द केस. ओके, आता ह्या अशा टाईपच्या सगळ्या स्ट्रिंग्स ॲक्सेप्ट होऊ शकतात. सपोज अशी स्ट्रिंग असू शकते 0 0 0 आणि 1, अशीही एखादी स्ट्रिंग येऊ शकते. ठीक आहे. सो असं जर असेल तर सपोज हिअर आय वॉन्ट टू मेक रिपिटेशन्स ऑफ 0, देन दॅट कॅन बी ऑल्सो पॉसिबल, कारण 0ला इथे आउटगोईंग ट्रान्झिशन नाही आहे Q2ला. ओके, सो अशी ही स्ट्रिंग असू शकते, देन दॅट विल ऑल्सो बी ॲक्सेप्टेड बाय दिस फायनाईट ऑटोमॅटा. ओके, सो मला वाटतंय मोस्ट प्रोबॅबली सगळ्या स्ट्रिंग्ज इथे ॲक्सेप्ट होत आहेत. ओके, सो अशी जर स्ट्रिंग असेल 1 0 0 1, देन 1 0 0 1. ओके, ही स्ट्रिंग ॲक्सेप्ट होईल. ओके, 8 नंबरची नाही, 9 नंबरची होणार. ठीक आहे. आता आपण बघूया का एखादी रॉंग स्ट्रिंग टाकून बघूया जी इव्हन नंबरची असेल. सपोज ती असेल की 100. ओके, 1 देन 0 देन 0. ओके, आता हा कोणता नंबर आहे, एंडिंग विथ 0 आहे, म्हणजे ऑब्व्हियसली दिस इज इव्हन नंबर. ओके, तर सो 1 0 0 दॅट विल रिमेन इन द स्टेट Q2. ओके, म्हणजे काय, तर Q2 मध्ये राहतोय, तर Q2 माझी फायनल स्टेट नाही आहे. सो दिस नंबर विल नॉट बी ॲक्सेप्टेड बाय दिस फायनाईट ऑटोमॅटा, कारण का हा फक्त ऑड बायनरी नंबरच ॲक्सेप्ट करतोय. ओके, सो दिस इज अवर फायनल deterministic finite automata that accepts odd binary number. Okay, if you have some queries then please comment on it. होप सो तुम्हाला सगळ्यांना हे व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला सगळ्यांना हे डाऊट्स क्लिअर होत असतील. जर कोणाला काही डाऊट्स असतील देन प्लीज फील फ्री टू कमेंट. ओके, थँक्यू व्हेरी मच.